नमस्कार, मी आकाश जाधव. आज आपण पुन्हा एका नवीन सक्सेस स्टोरीसोबत आहोत. जसं प्रत्येक सक्सेस स्टोरी आपल्याला एक ना एक नवीन गोष्ट शिकवत असते, कारण की त्या सक्सेसपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या त्याच्या हिशोबाने त्याच्या परीने जे ते मेहनत घ्यावी लागते. आज आपण रामेश्वरी तांबेकर ह्याच्यासोबत जे आहे गप्पा मारणार आहोत आणि ओव्हरऑल त्यांचा आतापर्यंतचा इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्यामधले हायज लोज काय काय आहेत, बाकी कशा पद्धतीने तयारी केली, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार. त्याआधी रामेश्वरी तांबेकर हिचं फायनल सिलेक्शन ॲज अ VKGBPO हे झालेलं आहे. त्याआधी तिने ॲक्सिस बँकेमध्ये सुद्धा जे ते जॉब केलेला आहे आणि पहिल्यांदा ग्रॅज्युएशनच्या नंतर पी जी करत करत पुढे हळूहळू टीचिंगच्या नंतर त्यानंतर पुन्हा ॲक्सिस बँकेनंतर ऑनलाईन तयारी तिने आपल्या ज्या काही बॅचेस केल्या आहेत त्या ऑनलाईन केलेल्या आहेत आणि नंतर ऑफलाईन मोडमध्ये फॅकल्टी काउन्सिलिंग ह्या बाकी सगळ्या गोष्टी तिने कव्हर केल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रामेश्वरीकडून जाणून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा रामेश्वरी, तुझं स्वागत. आणि नंतर आपल्याला स्टार्ट करताना तुझ्याबद्दल एक पहिल्यांदा काही ब्रीफ इंट्रोडक्शन ते, सो दॅट विद्यार्थ्यांना एक आयडिया येईल की आतापर्यंतचा ग्रॅज्युएशन नंतर ते आता ह्या सिलेक्शनपर्यंतचा प्रवास कसा होता. इंट्रोडक्शन सांगायचं झालं तर सगळ्यात पहिले माझं नाव रामेश्वरी. माझं ग्रॅज्युएशन 2016मध्ये BSc कम्प्युटर सायन्समध्ये झालं आहे. मी प्रॉपर यवतमाळ म्हणजे विदर्भातली आहे. 16 नंतर मला ग्रॅज्युएशन नंतर मी PG पण केलेलं आहे 2 वर्ष 18पर्यंत. त्यानंतर मी प्रिपरेशन करताच 19मध्ये माझं ॲक्सिस बँकेत सिलेक्शन झालं होतं. तो प्रोग्राम होता, तो डायरेक्ट सिलेक्शन होतं. PGDBS प्रोग्राम मी केला होता. 19, 20, 21 असे 3 वर्ष मी तिथे स्पेंड केल्यानंतर, म्हणजे 1 वर्ष फायनल पोस्टिंग प्लस 1 वर्ष PGDBS फायनल प्रोग्राम जो बँगलोरला होत असतो तो केल्यानंतर 21मध्ये मी ती बँक रिझाईन केलेली आहे व त्यानंतर मी गव्हर्नमेंट जॉबच्या प्रिपरेशनच्या तयारीला लागली पुन्हा. याच्या पुढचे माझे तसे 2 प्रश्न होते. Yes, एक म्हणजे पहिल्यांदा मला BScशी संबंधित विचारायचं होतं की BCom झालेलं असेल किंवा ॲग्रिकल्चर झालं असेल तर आपण पटकन बँकिंगकडे येऊन जातो, पण BSc नंतर बँकिंगकडे काय असं वाटलं? सर, बँकिंग सगळेच म्हणतात जसं स्टेबल जॉब आहे आणि फास्ट प्रोसेस असते. लवकर आपण 1 वर्षाच्या आत तिथे चांगलं हार्डवर्क केलं तर जॉईन पण करू शकतो. आणि त्यातल्या त्यात मी कम्प्युटर सायन्स हा सब्जेक्ट पहिलेपासूनच त्यासाठी ठेवला होता की मला बँकिंगकडे जावं वाटलं तर मी जाऊ शकते. दुसरा प्रश्न माझा होता, जो तुम्ही याच्या आधीच्या प्रश्नाची माहिती सांगितली होती की ॲक्सिस बँक ती जॉईन केल्याच्या नंतर तुम्ही ॲक्सिस बँक सोडली, तर ओव्हरऑल जॉब सोडतानाची भीती नाही का? पहिल्यांदा जॉब का सोडला? तर जॉब सोडताना भीती की पुढचा जॉब मला मिळेल का नाही, अशी भीती होती का नाही? ओव्हरऑल त्याच्याबद्दल थोडंसं. सर, बँक तिथे प्रेशरच इतकं होतं की त्या टाईमला मला फायनली माहीत होऊन गेलं होतं की मी ते जास्त टाईम नाही टिकू शकत आणि मी तिथे अजून जर 1 वर्ष स्पेंड केलं असतं तर त्या 1 वर्षात वाढणारी कॉम्पिटिशन ती जशी आता वाढून राहिली आहे कॉम्पिटिशन, ते मला तेव्हाच माहीत झालं होतं. त्यातल्या त्यात ते जे मधात प्रिपरेशनचा मे नंतर आपण चांगला टाईम असतो आपल्याला प्रिपरेशनसाठी, तर त्यासाठी मी बॅच करून मग मार्च-एप्रिलपासून प्रिपरेशन करू शकते या हिशोबाने मी ते सप्टेंबरमध्ये 21 सप्टेंबरमध्ये ते जॉब रिझाईन केलेला आहे. अच्छा, पण माझं म्हणणं होतं की ओव्हरऑल असं वाटलं नाही की ॲक्सिस बँकेमध्ये अजून थोडेसे काही दिवस काढले असते तर आपल्याला पुढे SBI CBO सारखं ऑप्शन होतं? सर नाही, म्हणजे दोन्ही सुद्धा ऑप्शन तितकेच कामाचे आहेत. पहिल्यांदा जागेवर थांबणं आणि लगेच तयारी करणं, तिथूनही आपण ऑफिसरला पोहोचू शकतो. दुसरा आहे CBO सारखं ऑप्शन, जिथं आपले अशा बँकांमध्ये 24 महिने झाले, 2 वर्ष झाले की आपण CBOला सुद्धा एलिजिबल असतो. बरोबर सर, पण 1 वर्ष झाल्यानंतर असं तिथचं प्रेशर मला इतकं जास्त वाटायला लागलं होतं की मी तिथे 1 दिवस सुद्धा जाणं माझ्यासाठी खूप टफ होऊन गेलं होतं. कारण तिथे दिवस रात्र जे मार्केटिंग चालतं, म्हणजे माझ्या जे टाईपची मुलगी आहे ती मला पहिले माहीत नव्हतं ती जॉईन करताना की इतकी मार्केटिंग असते किंवा इतकं वर्क प्रेशर असतं, 12-12 तास काम करावं लागतं. त्यामुळे मी ते जॉईन तर करून घेतलं, पण त्यानंतर 3-4 महिने 5 महिने झाल्यानंतर मला असं माहीत पडलेलं होतं की इथे आपण एक दिवस जसं स्पेंड करतात तसं प्रेशरही वाढत चाललेलं आहे. आपल्यासाठी इतकं कठीण होतं आहे की त्याच 12 तास जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक चांगली पोस्ट भेटू शकते. त्यामुळे तिथे थांबण्यापेक्षा आपण लवकर प्रिपरेशन करणं कधी इझी राहील व चांगलं सुद्धा राहील. त्यामुळे मी लवकर सोडला आणि ते मला बेटर वाटलं त्या टाईमला. अच्छा, काउन्सिलिंगला आलेल्या प्रत्येक मुलाला मी सांगत असतो की पहिल्यांदा आपल्या हातामध्ये जेवढे काही ऑप्शन्स असतील ते सगळे ऑप्शन्स पहिल्यांदा व्यवस्थित ट्राय करा, जितका वेळ घरच्यांनी दिलेल्या सगळ्या गोष्टी. कारण खूप वेळेस कसं होतं की मुलगा एखाद्या 6 महिन्यात वर्षभरात सिलेक्शन नाही झालं की पटकन येतून पटकन होतं की मला एखादी प्रायव्हेट बँक बघायची किंवा स्टार्ट करायची. त्यांच्यासाठी मला असं वाटतं एक चांगला मेसेज हा होता की पहिल्यांदा आपले जितके काही सगळे एफर्ट देतात ते वेगवेगळ्या बँकांच्या हिशोबाने, ग्रामीण बँकेची एक्झाम, नॅशनल बँकांची एक्झाम, SBIची एक्झाम, इन्शुरन्सची एक्झाम, आणि समहाऊ कुठं नाही तर अशा ऑप्शनकडे त्यावेळेला शेवटचं ऑप्शन विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे. लगेच तयारी केल्यानंतर घाई करायला नको. बरोबर. तर त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा माहिती की कोविड चालू होतं, तर पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन अभ्यास जो आहे तो निवडलेला आहे की मला ऑनलाईन अभ्यास करायचा, कारण दुसरा ऑप्शनही त्यावेळेला नव्हतं. बरोबर. तर ह्या ऑनलाईन अभ्यासाच्या
तयारीच्या वेळेला आलेल्या डिफिकल्टी एक्झॅक्ट कोणकोणत्या आहेत. डिफिकल्टी असू शकतात, त्या ऑनलाईन तयारीच्या फायदेसुद्धा असू शकतात. तो ओव्हरऑल तिथपासून पुढे म्हणजे कोविडच्या नंतर तुम्ही तयारी स्टार्ट केली तर त्याचे नुकसान आणि बेनिफिट्स काय काय आहेत? बेनिफिट सांगायचे झाले तर सर जसं सांगतात की डिसिप्लिन जर असेल तर ऑनलाईन बॅच करा, कारण आपलं येण्या जाण्याचा टाईम त्यानंतर बाकी गोष्टींचा टाईम तो 30 to 40% मला तरी वाटतं की सेव्ह झाल्यासारखं आहे पूर्ण जर आपण बॅचचा टायमिंग कॅल्क्युलेट केला तर. त्यानंतर जर ऑनलाईन बॅच केली तर फक्त डिसिप्लिन पाहिजे आणि आपला कमीत कमी वेळात आपण जास्त प्रॅक्टिस करू शकतो. टीचिंग तर ठीक आहे, ते बेसिक आहेत, आपण शिकतो, पण त्यानंतरचं हार्डवर्क जे असतं ते 80% आपल्या कामी येत असतं. त्यामुळे माझं जर म्हणणं होतं की हार्डवर्क जेवढं जास्त करेल तेवढंच महत्त्वाचं राहील. त्यामुळे मला असं वाटलं की मी ऑनलाईन बॅचेस करणं बेनिफिशियल आहे. आणि दुसरं जर काही सांगायचं झालं की जे बेनिफिशियल नाही आहे ऑनलाईन बॅचसाठी, तर ऑनलाईन बॅचमध्ये ना डाऊट ठीक आहे आपण बॅचमध्ये विचारू शकतो, पण कधी कधी काय होतं प्रिपरेशन करता करता आपल्या डोक्यात तो डाऊट येत नाही. नंतर जेव्हा आपण पुन्हा प्रॅक्टिस करायला लागतो तेव्हा आपल्याला वाटतं की मला हा डाऊट विचारायचा आहे. पण तो डाऊट जर त्या टाईमला आपण सर ठीक आहे सर तर अवेलेबल असतं, सगळ्या फॅकल्टीज अवेलेबल होत्या संकल्पच्या, तसं नाही. बट कधी कधी त्यांना पॉसिबल नाही राहत त्यांच्या ऑफलाईन बॅचेस चालू असताना, तर तो डाऊट तसाच राहून जातो व नंतर आपण दुसऱ्या दिवशीचं प्रिपरेशनच्या याला लागतो, मागे लागतो टाइम टेबलनुसार, व तो डाऊट तसाच राहून जातो. तर असे एक एक डाऊट जर वाढत गेले तर ते आपल्याला बेनिफिशियल नाही राहणार. त्यामुळे तो एक तोटा असू शकतो तयारी करताना. शक्यतो कसं होतं की विद्यार्थी जेव्हा तयारी करतात तर तेवढं ऑनलाईन तयारी करताना हे कळत नाही माझं कुठं चुकतं आहे. बरोबर. मी तर माझा एका खोलीमध्ये बंद अभ्यास करतोय किंवा मी माझ्या गावाला अभ्यास करतोय तर ते थांबून अभ्यास करतोय. तर अशा वेळेला त्याला असं वाटतं की कुणी कंपनीन पाहिजे जे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये मला अभ्यास केला पाहिजे. तर तसा तुमचा ग्रुप मला माहिती आहे, तर तुम्ही तसा ग्रुप जो तो बनवला होता. हो तर सर. तसा ग्रुप ओव्हरऑल कसा बनवता येईल, ऑनलाईन तयारी करताना तसा ग्रुप कसा बनवता येईल, त्यातल्या त्यात सिरियस कॅन्डिडेट जे ते ओव्हरऑल कसे निवडता येईल की हे 4-5-6 जण आहेत, 5-6 जण आहेत की हा ग्रुपमध्ये मी अभ्यास केला पाहिजे सो दॅट माझा रिझल्ट येईल. तर ओव्हरऑल ती प्रोसेस कशी होती? ऑनलाईन बॅच चालू असतानाच माझ्या बॅचच्या अशा 5-6 मुली होत्या. त्या म्हणजे आम्ही कसं होतं आमची कॉम्पिटिशन लागत होती की पहिले उत्तर कोण देते. आमचे कॉन्फरन्स कॉल पण चालू राहत होते. जसं बॅच सरांनी सपोज 8 ते 9 बॅच घेतली सकाळी, तर लगेच आमचं 9:30ला डिस्कशन होत होतं. जर कोणाचा डाऊट असेल, काही राहिलं असेल तर त्याच्यावर आम्ही डिस्कस करत होतो. तर यामुळे आमचा असा इंटरेस्ट वाढत गेला. आणि जेव्हा इंटरेस्ट वाढत गेला अभ्यासातला तर ते प्रिपरेशनसाठी पण इझी होऊन जाते आणि रिझल्ट येण्यासाठी सुद्धा ते इझी होऊन जातं. त्यामुळे मला त्या टाईमला असं वाटत होतं की हे बेटर आहे, आपला जो ग्रुप आहे याच्यात आपण फक्त आणि फक्त याच्यात मी बाकी कुठेच फॅमिली वगैरे खूप जास्त कमी टाइम दिलेला आहे प्रिपरेशनच्या टाइमला त्यांना. आणि याच जे 5-6 मुली होतो आम्ही, त्यांनी आणि मी सगळे मिळून आम्ही व्यवस्थित त्याच्यावर फोकस केलेला आहे. तर त्याच्यामुळे ते खूप जास्त इझी झालं होतं. ओव्हरऑल 2021ला तयारी करताना सिलेक्शनच्या मोडपर्यंत येताना मधल्या काळामध्ये सगळ्यांनाच खूप वेळेस असं होतं की ही एक्झाम निघते, प्री निघते, मेन्स निघत नाही, प्री मेन्स निघते, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचता येत नाही आहे. मधल्या काळात तुमच्याकडून SBI PO सारख्या SBI PO तुम्ही प्री मेन्स क्रॅक करून इंटरव्ह्यूपर्यंत गेला होता. बरोबर सर. तर ह्या काळात सिलेक्शन होत नाही. तर काउन्सिलिंग हा जो पार्ट आहे हा कितपत महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांना, बी इट ऑनलाईन बी इट ऑफलाईन, इरिस्पेक्टिव्ह फ्रॉम एनी टीचर ऑर फॅकल्टी? काउन्सिलिंग म्हणायचं झालं तर नेहमी डाऊट, जसं आता माझं होतं की मी ऑनलाईन बॅच जरी केली असतील तरी, किंवा मी औरंगाबादला येऊनही काही दिवस 1 वर्ष स्पेंड इथे सरांना काउन्सिलिंगसाठी वगैरे विचारत होती. पण कधी कधी मी इथे जिथे रूमवर राहत होती तेव्हा जसं मॉक टेस्ट झाली तसं त्यांना स्कोअर सेंड करत होती व लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्यांना जाऊन ती टेस्ट दाखवत होती की त्यातले कोणते क्वेश्चन राहिलेले आहे, याच्यासाठी कोणता दुसरा अप्रोच आपल्याला मॅथ्समध्ये घेता येईल. प्रत्येक क्वेश्चनचे सर जे वेगवेगळे अप्रोच सांगतात त्याचा फायदा मग आपल्याला कमीत कमी वेळात क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मेन्समध्ये होतो. तर तो काउन्सिलिंगचा रिझनिंग असो किंवा क्वांट असो, तर ही काउन्सिलिंग मी व्यवस्थित एक डिसिप्लिन अप्रोचनी अमित सरांकडून आणि आकाश सरांकडून करून घेतलेली आहे, स्पेशली क्वांटची. आणि रिझनिंगबद्दल पण अमोल सरांकडून मी काही डाऊट्स क्लिअर करून घेतलेले. तर त्यावरून आपल्याला कळत जातं की याचे वेगवेगळे अप्रोच आहे आणि कधी कधी नकळत आपल्याला एक्झाम चालू असताना तो अप्रोच आठवून जातो व तेव्हा आपल्याला तसा फायदा होतो तिथे. जनरल अवेअरनेस किंवा डिस्क्रिप्टची तयारी करताना मी तुमच्या ज्या इतर मुलींचा ग्रुप होता त्यांच्याकडून ऐकायचो की रामेश्वरी 4 तास 5 तास 6 तास जनरल अवेअरनेसला देते. बरोबर. आणि डिस्क्रिप्टिव्ह हा सगळा जो पार्ट आहे स्पेशली जनरल अवेअरनेसचा पार्ट आहे, तर आयडियली तुम्हाला काय वाटतं जास्त वेळ देण्याचा, खूप जास्त वेळ म्हणजे कमी वेळ, मॉडरेट वेळ, जास्त वेळ, खूप जास्त वेळ देण्याचा हा कितपत फायदा आपल्या फायनल सिलेक्शनला होतो, किंवा त्यासाठीचा अराऊंड टाईम जो आहे जनरल अवेअरनेसचा, आपण समोर कोणती एक्झाम नसताना किती वेळ दिला पाहिजे, समोर कोणती वेळ एक्झाम असताना किती वेळ दिला पाहिजे, ओव्हरऑल आणि सोर्स आणि बाकी सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना GA बद्दल खूप लोकांना डाऊट असतो.
GA बद्दल सांगायचं झालं तर जेव्हा मी 21 पासून प्रिपरेशन करायला लागली, 22 मे पर्यंत माझी पूर्ण ऑनलाईन बॅच झाली होती, एप्रिल मे पर्यंत. त्यानंतर ऑगस्टचं कॅलेंडर IBPSचं निघतं, तेव्हापासून मी ऑगस्ट नाही, त्याच्या 2-3 महिने आधीपासूनच 4-4 तास GAला दिले होते. माझा सोर्स फिक्स होता स्टडी IQ, आणि त्यातच मी तरी बाकी गोष्टी खूप म्हणजे बँकिंग अवेअरनेसलाच मी 2-2, 3-3 तास किंवा डेली जे व्हिडिओज असतात माझे पेंडिंग राहत होते त्या टाईमला, म्हणून मला 4-4 तास द्यावं लागत होते तेव्हा. पण त्याचा जेव्हा एक्झाम असते ना, मेन्समध्ये तसा फायदा होत नाही. सर जे सांगतात की GAला 1 ते 1.5 तास मॅक्झिमम दिवसातून, आणि ते जेव्हा मेन्सची एक्झाम असते तेव्हा सुद्धा ते टाईम सांगतात. तर त्यानुसारच मी स्टडी केला, तेव्हा जाऊन माझा आता 2001 जानेवारीला जो रिझल्ट आलाय तो मी 2022 पासून ते फॉलो करायला लागली आहे, तरच माझा तो रिझल्ट आलाय. कारण पहिलं जेव्हा मी IBPSचं कॅलेंडर ऑगस्ट 2022ला फॉलो केलं होतं, 22 ते 23 SBA PO पर्यंत, तर तो माझा GAचा स्कोअर कमी असल्यामुळे माझा SBA PO मध्ये लीड कमी राहिलेली आहे, आणि त्यामुळे GAचा टाइम कमी करणं आणि क्वांट आणि रिझनिंगकडे मी तेव्हा जास्त टाइम वाढवला, म्हणून माझा रिझल्ट आलाय त्यानंतर. ऑफलाईन असो की ऑनलाईन, विद्यार्थ्यांसाठी तू डूज आणि डोंट्स नेमकं काय काय सांगशील की हा पार्ट केला पाहिजे आणि हा पार्ट अवॉइड केला पाहिजे, सो दॅट आपल्या प्रिपरेशनचा जो वेळ तो कमी झाला पाहिजे आणि कमी वेळेमध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. त्यासाठीचं कारण कसं आहे की ज्याचं सिलेक्शन झालं तो सांगू शकतो की इथे ते चुका होतात, ह्या चुका टाळल्या पाहिजेत. तर ते डूज आणि डोंट्स ऑफलाईन ऑनलाईन विद्यार्थ्यांना काय सांगशील? डूजबद्दल सांगायचं झालं तर तुमची कॉन्सिस्टन्सी, जी रोज तुमचा टाइम टेबल आहे तो नियमित फॉलो करा. काही झालं जरी आज जर काही पेंडिंग राहत असेल तर ते उद्या पूर्णपणे रिकवर करायचं ट्राय करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण एक दिवस पेंडिंग राहिलं तर ते नंतर पेंडिंगच राहत जातं. आणि डोंट्स म्हणायचं झालं तर तुमचे प्रायोरिटीचे सब्जेक्ट्स पहिले ठरवून घ्या, जे टॉप 2 सब्जेक्ट्स असतात. ते आपल्याला कशात चांगला स्कोअर घ्यायचा आहे मेन्समध्ये, व त्याच्यावर काम करा. GA सारख्या सब्जेक्टमध्ये 1 ते 1.5 तासाच्या किंवा जास्तीत जास्त 2 तासाच्या वर टाइम स्पेंड करणं हे मलाच माझ्या हिशोबाने चुकीचं वाटलं ते, कारण शेवटी 2 ते 3 मार्काचा डिफरन्स असतो टॉपरमध्ये आणि तुमच्यामध्ये, बस तेवढंच. बाकीच ओव्हरऑल ग्रॅज्युएशन तर पी जी करता करता तयारी पुढे त्यानंतर ॲक्सिस बँक, आता VKGBचं सध्या झालेलं सिलेक्शन जे आहे त्याला आम्ही फुल स्टॉप समजावं की त्याला आम्ही कॉमा समजावं? अर्थात माझा प्रश्न असा आहे की इथून पुढे अजून तयारी करायची आहे का? करायची असल्यास कुठली तयारी करायची? तयारी तर करायची आहे, बट रेग्युलेटरीसाठीच ट्राय करणार मी नक्कीच. बस माझी चॉईस तीच आहे की आता रेग्युलेटरीसाठी ट्राय करावं, म्हणजे अजून अभ्यास पुढे करायचा आहे कंटिन्यू राहील. निश्चित. आणि जे सध्याला विद्यार्थी ऑनगोईंग बॅचेसचे आहेत किंवा जुने विद्यार्थी आहेत त्यांना काही महत्त्वाचे टिप्स, सो दॅट तिथपासून आपल्याला विद्यार्थ्यांना त्यापासून काही काही गोष्टी घेता येतील? टिप्स सांगायचं झालं तर टाइम टेबल बरोबर ठरवून त्यानुसार वागणंच एक बेस्ट सोल्युशन आहे त्यासाठी. आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कोणताच शॉर्टकट नसतो. आपण जे ठरवलं आहे ते आपल्याला त्या अप्रोचनी करावंच लागतं. फक्त आपल्यासाठी कोणता अप्रोच चांगला आहे ते माहीत असणं महत्त्वाचं आहे. कोणी हे म्हणत आहे किंवा कोणी ते म्हणत आहे, कोणी म्हणत आहे की माझा GAला मी 2-3 तास देतो आहे आणि मला एकाच तासात होत आहे, तर दुसऱ्याचा अप्रोच पाहून आपण त्याच्यानुसार 2-3 तास देणं हे चुकीचं आहे. त्यामुळे स्वतःची स्ट्रॅटेजी बनवा, स्वतःला काय वाटते त्यानुसार टॉपिक चूज करावर त्याच्यावर वर्क करणं हे बेटर राहील. ओव्हरऑल मागच्या 3-4 महिन्यापासून, स्पेशली 6-1 महिन्यापासून मी जितके काही मुद्दे मला स्पेशली मंथली सेशनला लागतात, काही महत्त्वाचे न्यूज लागतात, त्यासाठीचा वन ऑफ द सोर्स म्हणजे सुशील सरांकडून मला मदत होतेच, पण त्याशिवाय विद्यार्थ्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत त्यातले काही प्रश्न जे आहेत त्या मला मागच्या स्पेशली 4-5 महिन्यामध्ये, म्हणजे मी ह्या व्हिडिओच्या निमित्ताने ॲडमिट करतो की मला चांगले प्रश्न, चांगल्या स्ट्रॅटेजीज किंवा सध्याला मुलांना का पाहिजे हा सगळा पाठ जो आहे तो रामेश्वरीकडून मला मिळालेला आहे, आणि तो मी तुम्हाला मंथली सेशनच्या निमित्तानं, बाकी काही लेक्चरच्या निमित्तानं तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. त्याबद्दल मी आभार व्यक्त करून भावी आपल्या बँकिंगमधल्या आयुष्यासाठी, करिअरसाठी, VKGBमधल्या करिअरसाठी सुद्धा, आणि जर रेग्युलेटरी बॉडीमध्ये मे बी नाबार्ड ग्रेड ए आहे, RBI ग्रेड बी आहे, SEBI ग्रेड ए आहे, ह्या वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला मिळाव्यात अशी सदिच्छा टीम संकल्पच्या माध्यमातून व्यक्त करतो, आणि आपला आजचा जो सेशन आहे, व्हिडिओ सेशन आहे, तो संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.